सोमवार 31 ऑक्टोबर 2011 दिवस 9वा. छत्ताला ते कुलवट म्हणजेच कवडा हनुमान. पहाटे उठून आवरून घेतले, आरती केली. तेही सर्वजण मनोभावे आरतीला बसले होते. कालच्या प्रमाणेच लवकर निघायचा विचार होता, पण चवली दीदी जाऊ देईना. भाऊ तुमच्यासाठी दूध आणायला गेला आहे, थोडं थांबा, असा तिचा आग्रह मोडवेना. थोड्याच वेळात धारोष्ण दूध आणि स्वतः खातिरदास भगत म्हणजे त्यांचे वडील यांना घेऊन तो आला. रात्री शेताला पाणी देण्यासाठी ते त्यांच्या शेतातल्या घरीच राहिले होते. केवळ आम्हाला भेटण्यासाठी काम बाजूला ठेवून ते आले होते. त्यांच्या प्रेमाची शिदोरी घेऊन पुढे निघालो. आता डोंगरातला घाटाचा कच्चा रस्ता होता. कडिपाणी 6 किलोमीटरवर लागले. तेथून वारवडगड 14 किलोमीटरवर होते आणि ठहासाकडी 10 किलोमीटर, उमरट 8 किलोमीटरवर होते. आज सातपुडा पर्वतरांगा परीक्षा बघत होत्या. घाट उतरून आल्यावर गायत्रीची सायकल पंक्चर झाली म्हणून शाळेसमोर थांबलो. गिरणीतून एक माणूस पंक्चर काढण्यासाठी साहित्य घेऊन आला. त्यानेच सर्व काम केले, आम्हाला हातही लावू दिला नाही. रस्त्यात नको म्हणून आमच्या सायकली कडेला घेतल्यावर बाभळीचे काटे घुसून वासंती व राठी काकांचीही सायकल पंक्चर झाली. भर रणरणत्या उन्हात मातीचा कच्चा रस्ता असलेला घाट चढून वर आलो. उंचावरून डोंगर रांगाचे दृश्य अप्रतिम दिसत होते. फोटो काढले. आम्ही निघता निघता एक आदिवासी बाई भेटली. आमच्या बरोबर तिलाही चिक्की खायला देऊन गायत्रीने उताराला सायकलिंग चालू केली. पाठोपाठ राठी काकाही निघाली. आज प्रकाश यांनी व्हिडिओ कॅमेरावर शूटिंग घेतली. मीही कॅमेरा सॅकमध्ये ठेवत असल्याने आम्ही दोघे मागून निघालो. सायकलवर बसतानाच प्रकाश म्हणाले, घाट चढलो तर उत्तम, पण आता उतरायला पडायला नको. तशी गायत्री म्हणाली, हे असं काही बोलू नका व विचारही करू नका. पण 5 मिनिटातच खाली गावात आलो. जवळच शाळा असल्याने दुपारच्या शाळेचे विद्यार्थी शाळेत निघाले होते. सुरक्षिततेसाठी असणारा स्पीड ब्रेकर, पण त्यावरून प्रकाश यांची सायकल माझ्या डोळ्यात देखत उडाली. प्रकाश जोरदार पडले. सायकलचे कॅरियर, हँडल, दिवा सगळी मोडतोड झाली. फोनला रेंज नसल्याने पुढे कळवणे शक्य नव्हते. प्रकाश यांना आधी कडेला सावलीत बसवले, पाणी दिले, प्रथमोपचार केले. त्यांच्या हाताला फार वेदना होत होत्या. त्यांना औषधं दिली. मग सायकलकडे मोर्चा वळवला. सायकलच्या स्टँडचा स्क्रू काढून कॅरियरला बसवला. विखुरलेले दिवे, सेल गोळा केले. हँडल, ब्रेक सगळे बरोबर ठीकठाक होते. एक मात्र केले. मोटारसायकलवरून पुढील गावी जाणाऱ्या लोकांबरोबर निरोप पाठवून राठी काका व गायत्रीस आहे तिथेच थांबायला सांगितले. जवळजवळ पाऊण तासाने मी आणि प्रकाश निघालो. प्रकाश यांनी मोठ्या हिमतीने सायकलवर टांग मारली खरी, पण प्रचंड वेदना होत होत्या. शेवटी गाव संपताना फाट्यापाशी थांबलो. तेथे उजव्या हाताला पाथरवटीची कुडाची झोपडी होती. त्या स्त्रीने आम्हाला आसरा दिला. निरोप मिळाल्यामुळे राठी काका तेथे थांबले होते. पुढे घाटाचा रस्ता असल्याने गायत्रीने हळूहळू पुढे जाऊन थांबण्याचे ठरवले. त्या पाथरवटाच्या झोपडीत त्याची बायको व 4-5 कच्ची बच्ची होती. तिने प्रकाशानं खाटेवर झोपवले. आम्हा तिघांना तोंडचा घास काढून गरम मक्याची भाकरी दिली. तोंडी लावडे काही नव्हते, तर भाकरीवर कच्चे तेल व लाल तिखटाची भुकटी पसरली. आर्थिक दारिद्र्यापुढे मनाची श्रीमंती आकाशा एवढी होती. आता प्रकाश यांना सायकल चालवणे शक्य नव्हते. त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करायला वासंती सायकलवर पुढच्या गावी गेली. तेथे लोकांनी गायत्रीलाही थांबवून ठेवले होते. सर्व परिस्थिती कळल्यावर तिच्याही मनावर अनिश्चिततेचे ओझे उतरले. गायत्री थांबली होती ती सोंडवा गावातील इंग्रजी माध्यमाची प्रायमरी शाळा होती. एक शिक्षिका व मुख्याध्यापिका सुझेन यांनी खूप मदत केली. गावात गाडीची व्यवस्था करायला लोकांना पाठवले. आता परत मागे राठी काका व प्रकाश यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एका मोटरसायकलवाल्याला विनंती केली व त्याच्याबरोबर वासंती मागे गेली. रस्त्याने जाणारी एक खाजगी गाडी थांबवून त्यातून प्रकाश यांना सोंडव्यापर्यंत पाठवले. वासंती व राठी काका मागून सायकलीवरून आले. सोंडवा या छोट्या गावात एक्सरे व इतर उपाययोजनांची सोय नव्हती. मनगटाशी फ्रॅक्चर असेल असेही वाटत होते. त्यामुळे प्रकाश यांचे सर्व सामान व सायकल यांच्यासह त्यांना जबलपूरला पाठवण्यासाठी आम्ही एक जीप ठरवली. जबलपूरला ओळखीच्यांकडे फोनही केले.
आत्तापर्यंत मार्ग, मुक्कामाची ठिकाणे यासाठी आम्ही प्रकाश यांच्यावर पूर्णतः विसंबून होतो. पूजेचे साहित्यही त्यांच्याकडेच असायचे. आधी वासंती व प्रकाश दोघेच जाणार असल्याने त्यांच्या खालोखाल घरचा अभ्यास वासंतीचा झालेला. त्यामुळे आता अचानक ही सर्व जबाबदारी वासंतीवर आली. प्रकाश यांनी सर्व नकाशे, पुस्तके, संदर्भांचे कागद व त्याचबरोबर नर्मदा मैयाच्या पूजेचे सामान वासंतीकडे सोपवले. खूप दडपण आले. डोळ्यातल्या पाण्याला अडवून धरत प्रकाशांना निरोप दिला. पार झालेले एकूण अंतर 825 किलोमीटर होते. त्यामुळे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. शेवटी गावकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिघांनी संध्याकाळी 5:10 सोंडवा सोडले. 6 किलोमीटरवर वालपूर गाव मागे पडले. 10 किलोमीटरवर कुलवट गावी पोहोचतानाच अंधार झाला होता. नुसता दगडधोंड्यांचा कच्चा रस्ता होता. गायत्रीला मध्ये ठेवून वासंती व राठेकाका जात होते. गावात शिरता शिरता वासंतीही पडली, पण ती मागे असल्याने बाकीच्यांना कळले नाही. उजव्या हाताचा अंगठा व मनगट मात्र दुखावले. शेवटी गावाबाहेर डाव्या हाताला कवडा हनुमानाचे मंदिर लागले. तिथल्या महंतांची राहण्यासाठी परवानगी मागितली व सायकली लावून मंदिराच्या अंगणात बसलो. मैयाची लीला आगाध आहे. गायत्रीला रस्त्याने जात असताना शाळेतील एका शिक्षकाने साथ घातली. नर्मदे हर दीदी रुको व थांबायलाच लावली. ती जर थांबली नसती तर पुढे कुठलेही मोठे गाव वस्ती नव्हती. खराब व निर्मनुष्य रस्ता असल्याने प्रकाश यांच्यासाठी आम्हाला पुढे कुठेही मदत मिळाली नसती. शाळेच्या मुख्याध्यापिका सुझेन मॅडमनी भराभर फोनाफोनी करून गाडीची व्यवस्था केली होती. सोंडवा ते कवडा हनुमान हे केवळ 16 किलोमीटरचे अंतर, पण मनावर ताण असल्याने आम्ही न बोलताच पार केले. तिघांच्याही मनात विचारांचा कल्लोळ होता. राठीकाकांवरही एकदम 2 बायकांची जबाबदारी आली. वासंती मनोमन प्रार्थना करत होती. परिक्रमेचे जे फळ पुण्य असेल ते प्रकाशांना बरे करण्यासाठी खर्ची पडू दे. त्यांना फ्रॅक्चर न हो, कारण ते केवळ वासंतीसाठी सायकलवर आले होते. मंदिरातील साधू एका खाटेवर बसून सतत बिड्या फुंकत होते व रात्रभर खोकत होते. जाईचा फुललेला सुंदर वेल चांदण्याप्रमाणे चमकत होता. रस्त्याच्या पलीकडे हँडपंप होता. तिथे जाऊन आंघोळी केल्या. प्रथमच प्रकाश नसताना नर्मदेची पूजा झाली. तेथील एका वाण्याने आमच्यासाठी भोजनगृहात डाळ भाताचे जेवण बनवले. जेवण करून ओसरीवर अंग टाकले. त्यांचा छोटा 12 वर्षांचा मुलगा तिथला पुजारी आहे. रात्री तो गोड मुलगा महाराजांच्या कुशीत झोपी गेला. महाराज मात्र चिली मोडण्यामुळे रात्रभर खोकत होते. त्यांच्याशी थोडा सत्संग झाला. आज केवळ 47 किलोमीटर सायकलिंग झाले. एकूण 841 किलोमीटर अंतर पूर्ण झाले. प्रकाश बरोबर नसल्याने दडपण असले तरी सर्व भार मैयावर सोडून शांतपणे झोपी गेलो. मंगळवार 1 नोव्हेंबर 2011 दिवस 10. कुलवट म्हणजेच कवडा हनुमान ते मनावर. नित्य नियमाने पहाटे आवरून तिघं निघालो. रस्त्याला लागलो तर समोर डोंगर रांगामधून सूर्योदय होत होता. पहाटेची वेळ, निर्मनुष्य रस्ता, आकाशात उगवतीचा लालबुंद गोळा. मस्त फोटो काढले. आज 10वा दिवस होता. आत्तापर्यंत दिवसाचे वेळापत्रक बसले होते. साधारणपणे 4 ते 4:15 प्रकाश व राठीकाका उठून आवरून घेत. त्यांच्या आंघोळी झाल्या की मग आम्ही दोघी आवरत असू. साधारण 5:30 वाजता आरती आणि मग सामानाची बांधाबांध करून 6 वाजता सायकलिंग चालू करत असू. जिथे मुक्काम असे तिथे सकाळी चहा न घेता 8च्या सुमारास ज्या गावात असू तिथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धाब्यावर हमखास असणारे पोहे, मग कधी जोडीला जिलबी, कधी समोसे व 2-3 कप चहा अथवा कॉफी घेत असू. असा मस्त नाश्ता झाल्यावर मग केळी, सफरचंद, कलिंगड, टरबूज अशी फळे जिथे मिळतील तिथे घेत असू. दुपारी 1 ते 3 आम्ही शक्यतोवर सायकलिंग टाळले. ती धाब्यावर, देवळात अथवा झाडाखालच्या विश्रांतीची वेळ. त्यानंतर 2-3 तास परत सायकल चालवून संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत मुक्कामी पोहोचत असू. आता जवळजवळचे लाडू गडू संपत आल्याने व थकवा जाणवू लागल्याने पाणी व पौष्टिक पदार्थांसाठी आम्ही 2 पर्याय ठेवले. जवळचे टँक, कोकम किंवा वाटेत दही घेऊन त्याचे ताक करून भरपूर प्यायचे.
तसेच प्रोटीनसाठी गावात हरभरा डाळ, दाणे व गूळ विकत घेतले. डाळ व दाणे वासंती सकाळी एका बरणीत भिजत घालत असे व दुपारच्या वेळेला ते खात असू. त्यामुळे ताकद राहायला मदत झाली. शारीरिक कष्टासाठी ही काळजी ही आवश्यक होती. आजही दिनक्रम तोच होता, फक्त प्रकाश यांची उणीव तीव्रतेने भासत होती. कवडा हनुमान मंदिरातून निघाल्यावर दगड धोंड्यांचाच रस्ता होता. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे चालू होती. अर्धवट कामामुळे फक्त दगड व खडी पसरून झाली होती. त्यामुळे सायकल चालवताना त्रास होत होता. 12 किलोमीटरवर डही या गावी आलो. तेथे पोहे, जिलबी असा नाश्ता केला. पुढे 15 किलोमीटरवर पडियाल या गावात आलो. केळी खाल्ली व पुढे ताक करण्यासाठी दही घेऊन ठेवले. 12 किलोमीटरवर निसरपूर होते. निसरपूर नंतर कोटेश्वरला जाण्यासाठी उजव्या हाताला फाटा होता. 5 किलोमीटरवर कोटेश्वरचे सुंदर मंदिर लागले. मात्र हा 5 किलोमीटरचा कच्चा रस्ता फक्त खडी टाकलेला होता. आज जवळपास 44 किलोमीटरचा रस्ता कच्चाच असल्याने खूप त्रास झाला. कोटेश्वर हे मैयाच्या किनाऱ्यावरचे सुंदर देवस्थान. इथेही शंकराच्या मुख्य मंदिराबरोबरच इतरही मंदिरे होती. कोटेश्वरच्या मंदिरात बिलोरी काचांचा वापर करून दरवाजे, महिरपी यावर सुंदर नक्षी रेखाटली होती. दुपारचे 12 वाजले होते. आता जेवणाची व्यवस्था बघायची होती. आधी घाटावर जाऊन मैयाचे दर्शन घेतले. रामतिलयम हे सुंदर मंदिर होते. पुराण काळात येथे एक कोटी यज्ञ झाले म्हणून कोटेश्वर. राठीकाकांनी आंघोळ केली. शेजारीच असणाऱ्या कनकबिहारी आश्रमाची माहिती मिळाली व तिकडे मोर्चा वळविला. आश्रम मोठा होता. आश्रमवासींची बरीच वर्दळ होती. गुरुद्वारातील शीख बंधूंची आठवण व्हावी असे उंच धष्टपुष्ट आश्रमवासी होते. कमरेला अर्धी केलेली पांढरी लुंगी व शेंडी किंवा डोक्यावर उंच गुंडाळलेले जटाभार असा त्यांचा वेश होता. जेवणाला वेळ असल्याने त्यांनी आम्हाला थोडा वेळ ओसरीवर थांबायला सांगितले. साधारण 1 वाजता आतमध्ये जेवणासाठी बोलवले. शेणाने सारवलेल्या 2 खोल्या होत्या. त्या खोलीमध्ये संन्यासी, साधू, बैरागी यांची पाने होती. तर दुसऱ्या खोलीमध्ये आमच्याबरोबर गावातील काही मंडळी जेवायला होती. कारल्याची भाजी, दही भात, आमटी, तिखट असे छान जेवण झाले. जेवण झाल्यावर पाने उचलून घासून ठेवायची होती व फुलपात्रातून पाणी आणून आपण जेवण केले तेथे सारवून घ्यायचे होते. वासंती व गायत्री ताटे धुवत होत्या. तेवढ्यात राठीकाका सांगत आली, परत आत जाऊ नका, मी 3 गोल करून आलोय. कारण आमचीही जागा त्यांनी सारवून ठेवली होती. पुढचे काही दिवस 3 गोल हा विषय आमची करमणूक करायला पुरेसा होता. दुपारी आम्ही ज्या फोनची वाट बघत होतो तो प्रकाश यांचा फोन आला. आमचा निरोप घेतल्यावर जबलपूरला जायच्याऐवजी त्यांनी मंडलेश्वर येथे मुक्काम केला होता. त्यामुळे ते उत्तर तटावरच असणार होते. त्यांनीही मैया ओलांडली नव्हती. तेथील आश्रम त्यांच्या परिचयाचा असल्याने त्यांची सर्व तपासणी झाली व फ्रॅक्चर नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 2 दिवसातच ते आम्हाला भेटणार होते व मैयाच्या कृपेने हाताचे दुखणे कमी झाल्यास सायकलिंग करणार होते. आम्हाला फारच आनंद झाला. थोड्या विश्रांतीनंतर परत 5 किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून निसरपूरला मुख्य रस्त्याला आलो. निसरपूर ते पिपलिया 6 किलोमीटर व पिपलिया ते गणपूर चौकडी 12 किलोमीटरचा रस्ता घाटाचा पण चांगला होता. त्यामुळे सायकलिंगला मजा येत होती. दुपारी 4च्या सुमाराला गणपूर फाट्याला होतो. तिथे परत चहा, कॉफी व बिस्किटे खाल्ली. गणपूर नंतर मनावरला जायला सिंगल पट्टी रस्ता होता. हे अंतर 25 किलोमीटरचे होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत मनावरला जाऊन मुक्काम करायचे ठरवले. 6 वाजताच मनावरला पोचलो. मध्ये सामोसा व गार मसाला दूध घेतले. शनिवारी व सोमवारी दगडांच्या रस्त्यावर पडल्यामुळे वासंतीचे उजवे मनगट व अंगठा दुखत होता. पण प्रकाशही बरोबर नव्हते. त्यामुळे ती कोणाला काही बोलली नाही. मात्र आता तिला उजव्या अंगठ्याने गिअर बदलणे शक्य होत नव्हते. गिअर बदलताना डाव्या हाताचा उपयोग करावा लागत होता. औषध लावायची चोरी. वासामुळे गायत्रीला कळले तर परत काय करायचे. थोड्याफार फरकाने प्रत्येकाचेच कुठे ना कुठे अवयव दुखत होते. पण तरीही मजा होती. मनावरला मुख्य चौकाच्या आधीच उजव्या हाताला
श्री बंकनाल अटल दरबार नावाचे शंकराचे मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार 2007 साली झाला होता. मोठा परिसर, बाहेर पाण्याचा हौद, रात्रीच्या मुक्कामाची सोय येथेच झाली. आमच्या आधी नुकतेच सुरतहून मोटारसायकलवर परिक्रमा करणारे 4 जण तेथे पोचले होते. वडिलांनी पूर्वी परिक्रमा केली होती. आता त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुले व 1 सहकारी होते. सर्व सुखवस्तू गुजराती कुटुंबातील. जे सहकारी होते ते सुरतच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये केटरिंगची सुविधा पुरवत. त्यामुळे 3 मोटारसायकलवर हे 4 जण व खूप सारे सामान, भांडी, ताटे, कुकर, खूप मसाले, शिधा, सगळा सरंजाम त्यांच्याबरोबर होता. आम्ही त्यांना गमतीने म्हणालो, फक्त मायक्रोवेव्ह ओव्हन व फ्रीज तुमच्याबरोबर नाही. मंदिरात स्वतःचा शिधा शिजवण्यासाठी चुलीची व्यवस्था होती. आम्ही सायकलवरून दमून आल्यामुळे त्यांनीच आमच्यासाठी खिचडी केली. पावभाजी, सांबारासकट सगळे मसाले होते, पण पसारात त्यांना खिचडीचा मसाला काही मिळाला नाही. आश्रमाच्या आवारात पुजाऱ्यांचे घर होते. तेथे आम्ही आंघोळी केल्या. सायकली खूप खराब झाल्याने त्यांनाही आंघोळी घातल्या. तेलपाणी केले. चकाचक सायकली बघून बरे वाटले. तोपर्यंत महादेवाच्या आरतीची वेळ झाली होती. येथे देवळात खाली पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जाता येते. फुलांची आरास केलेली पिंड खूपच विलोभनीय होती. संध्याकाळच्या आरतीला गावकरी आले होते. मोठ्या झांजा, घंटा यांनी सभामंडप दणदणून सोडला. मोठ्या जोशात आरत्या झाल्या. शेजारीच एक मारुतीचे देऊळ होते. तिथे 3 मूर्ती मारुतीच्याच आहेत. 6 फुटी भव्य मूर्ती. गावातील एक ब्राह्मण श्री दत्तात्रय जोशी 88 सालापासून दर मंगळवारी व शनिवारी या मूर्तींना लोण्यात शेंदूर फेसून लावतात. नुकत्याच शेंदूर लावलेल्या मूर्ती तेजस्वी दिसत होत्या. त्यांनी सांगितले की हा नागा लोकांच्या साधूंचा आखाडा आहे. त्यामुळे या मंदिरात खूप नागा साधू असतात. आज गावातील मंदिरात मुक्काम असल्याने आरती झाल्यावर गावात फेरफटका मारायला गेलो. 8:30 वाजल्याने दुकाने बंद झाली होती. एका टपरीवर गरम मसाला दूध घेतले व परतलो. आज 89 किलोमीटर सायकलिंग झाले. एकूण 930 किलोमीटर पूर्ण झाले होते. बुधवार 2 नोव्हेंबर 2011 दिवस 11. मनावर ते मंडलेश्वर. रात्री समामंडपात अधूनमधून वर्दळ चालू होती. त्यामुळे शांत झोप झाली नाही. सकाळी 5:30 नंतर उठलो व आवरून 6:45 मनावर सोडले. सुरतची मंडळीही आवराआवरी करून निघण्याच्या तयारीत होती. रात्री रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गायत्री मंदिराची माहिती मिळाली होती. त्यामुळे प्रथम ह्या पुराणकालीन मंदिरात दर्शन घेतले व बाजारपेठेतील गांधी चौकात येऊन धरमपूरकडे सरळ जाणारा रस्ता धरला. मान नदीवरील पुलावरून पलीकडे आलो. 10 किलोमीटरवर बाकानेर नावाचे गाव लागले. उगाचच बिकानेरी नमकीन पदार्थांची आठवण होऊन भूक चाळवली गेली. तेथून 15 किलोमीटरवर धरमपूर गाव लागले. 8:15 झाले. नाश्त्यासाठी थांबलो. तेथेच कालचे सुरतचे लोक भेटले. धरमपूर येथून मांडू येथील मांडवगडला जाणारा फाटा होता. मांडवगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. तेथे रेवाकुंड आहे. त्यामुळे परिक्रमावासींसाठी हे महत्त्वाचे ठिकाण. अंतर जाऊन येऊन 50-60 किलोमीटरने वाढले असते. त्यामुळे आम्ही सरळ मंडलेश्वरला जाण्याचे ठरवले. मांडवगड. परिक्रमेतील मंडू अथवा मांडवगड हे एक पवित्र स्थान. मांडवगडावर रेवाकुंड आहे. या परिसरात नर्मदा गुप्त रूपाने येऊन प्रगट झाली असल्याने मांडव मार्गे न गेल्यास नर्मदामयाचा प्रवाह ओलांडला गेल्याने परिक्रमा खंडित झाली असे मानले जाते. मनावर नंतर धरमपूर हे 25 किलोमीटर अंतरावरील एक गाव. तेथे डावीकडे मांडवगडचा फाटा आहे. तर सरळ गेल्यास खलघाट मार्गे माहेश्वरला जाता येते. सायकल परिक्रमेच्या वेळी मनावर गावाच्या आधीच आमचे आधारस्तंभ श्री प्रकाश पडले होते व पुढे गाडीने जाऊन माहेश्वरजवळ मंडलेश्वर येथे थांबले होते. त्यामुळे मांडवगडला जाऊन माहेश्वरला येण्याचे 50-60 किलोमीटर व 1 दिवस वाचवायचा हे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही मैयाला नमस्कार करून खलघाट मार्गे माहेश्वर गाठले होते. पुढच्या वर्षी वाहनाने परिक्रमा करताना मात्र मांडवगड करायचे असे ठरवले होतेच. त्याप्रमाणे धरमपुरीनंतर कालीबावडी, बडीचिलसी, कोयलावाव,
मतलबपुरा व नंतर मंडुगड असे गेलो. दर्शनानंतर धामनोद मार्गे माहेश्वर गाठले. मांडवगडला नीलकंठेश्वर महादेवाचे डोंगराच्या कुशीत गुहेत असणारे सुंदर दगडी मंदिर मागितले. उशीर झाल्याने अशरफी महाल, हिदौला महाल, जहाज महाल बंद झाले होते. राणी रूपमतीच्या महालाशेजारी रेवाकुंडात प्रकट झालेल्या मैयाचे दर्शन घेतले व माहेश्वरला पोचलो. आज मंडलेश्वरला जायचे असल्याने आम्ही खलघाटकडे जाणारा रस्ता धरला. 10 किलोमीटर नंतर हायवे सोडून हॉटेल पुढीस समोरचा धामनोदकडे जाणारा रस्ता होता. 20 किलोमीटर नंतर धामनोद गाव आले. तेथे केळी घेतली, भरपूर दही घेतले. गावाबाहेर येऊन दह्याचे मस्त ताक केले. आत्तापर्यंत राठी काकांना त्यांच्याकडचे सामान सापडू लागले होते. त्यांनी काळे मीठ काढले. ताकात काळे मीठ घातल्याने पायात येणारे गोळे कमी व्हायला मदत होणार होती. 14 किलोमीटरवर माहेश्वर होते. अहिल्याबाई होळकरांचा टेकडीवरचा गुलाबी दगडातील कोरीव काम केलेला राजवाडा व त्यांनी बांधून घेतलेला सुंदर घाट लक्ष वेधून घेत होता. वैभवशाली इतिहासाचे ते साक्षीदार होते. आम्ही दोघी घाटावर गेलो. गायत्रीने नदीत उभे राहून मैयाला अर्घ्य दिले. माहेश्वर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची कर्मभूमी म्हणजे माहेश्वर. संपूर्ण आशिया खंडात नसेल असा भव्य व सुंदर घाट येथे आहे. होळकरांनी भारतभर अनेक ठिकाणी शिवमंदिरे बांधली, त्यातील हे एक. त्यांनी बांधलेले पहिले शिवमंदिर ऋषिकेश येथे, तर शेवटचे रामेश्वर येथे आहे असा संदर्भ मिळाला. येथील लक्ष्मी व शिवमंदिरात डावीकडे नर्मदाष्टक तर उजवीकडे नर्मदा आरती लिहिलेली होती. येथे सूर्यनारायण व शंकराची अप्रतिम देवळे आहेत. विस्तीर्ण घाटावरून विश्वेश्वर मंदिराकडे जाणारी वाट होती. वाटेत मुंबईच्या उत्तम पाचारणी या कारागिराने केलेला अहिल्याबाईंच्या पूर्णाकृती पुतळा होता. संपूर्ण दगडातील मंदिरावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते. पाषाणात कोरलेल्या यक्ष, किन्नर, गंधर्व, विविध वाद्ये, हत्ती यांच्या उत्तम कलाकृती बघताना मन हरखून गेले होते. हे अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्टचे खाजगी मंदिर होते. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर उन्मत्त हत्ती, पायात बेडा घातलेला किंवा युद्धावर निघालेला हत्ती अशी शिल्पे होती, तर मंदिरातील आतल्या भिंतीवर शृंखला घातलेल्या शांत हत्तींची शिल्पे होती. अर्थात सर्व तपशील समजणे आमच्या आवाक्याबाहेरचे होते. शिवमंदिरात अनेक गुरुजी घाटांवर मृत्तिकेचे शिवलिंग करीत होते. अहिल्याबाईंच्या काळात दररोज 1.25 लाख शिवलिंग तयार करून अभिषेक तसेच पूजा होई व त्यांचे नर्मदेत विसर्जन केले जाई. आता ही प्रथा चालू आहे. फक्त एका दिवसात 1.25 लाख शिवलिंगाऐवजी दररोज 15,000 शिवलिंगे तयार करून 8 दिवसात 1.25 लाख शिवलिंगे करून उपासना केली जाते. ट्रस्टच्या मालकीची शेतातून दररोज पवित्र काळी माती आणली जाते. पूर्वीचे मोठे 11 पाट अजूनही आहेत. त्यावर सकाळी 8:30 पासून मंत्रोच्चारात शिवलिंग तयार केली जातात. एकेका पाटावर मधोमध गणेश व शंकर आणि 1351 शिवलिंगे मांडली जातात. सकाळी 11 पाटांवर एकूण 15,000 शिवलिंग ठेवून त्याची विधिवत पूजा होते व नंतर मैयाच्या पात्रात त्यांचे विसर्जन केले जाते. दररोज नई मिट्टी नया काम. सायकलवरून परिक्रमेच्या वेळी ओंकारेश्वर येथे ममलेश्वर या प्राचीन मंदिरात असे 3-4 पाट व त्यावरील शिवलिंग पाहिली होती. त्या उपासनेचा उलगडा आत्ता झाला. गाडी परिक्रमेत असताना शतकोटी दत्त मंदिरात जाण्याचा योग आला. परिक्रमावासींनी जरूर दर्शन घ्यावे असे ठिकाण आहे. शतकोटी दत्त मंदिर आणि माहेश्वर. माहेश्वरच्या आधी 4 किलोमीटरवर डाव्या हाताला शतकोटी दत्त मंदिराचा भव्य परिसर आहे. ही जागा 8 वर्षापूर्वी परमपूज्य श्री श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुजी श्री क्षेत्र नारायणपूर यांनी ताब्यात घेतली. गेल्या 4 वर्षापासून दत्ताची प्राणप्रतिष्ठा करून बांधकाम चालू केले. 18 एकर विस्तीर्ण परिसरामध्ये मंदिराचे बांधकाम आहे. 18 महिन्यातच आत्ताच्या मंदिराचे काम पूर्ण केले. 7 एकर परिसरात भक्तनिवासाची योजना आहे.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच अहिल्याबाई होळकरांची उभी मूर्ती नजरेत भरते. पांढरी शुभ्र नऊवार साडी, उजव्या हातात शिवलिंग व डाव्या हातात फुलांची परडी अशी हसतमुख, प्रसन्न व आश्वासक मुद्रा असणारी मूर्ती आहे. दत्त मंदिर परिसरात श्री महर्षी भृगु मंदिर, गोमाता मंदिर, वेद मंदिर, श्री नर्मदा मंदिर आणि गणेश मंदिर आहे. मोठ्या सभामंडपाच्या चारी बाजूनी ओसऱ्या आहेत. गाभाऱ्यात शिवदत्ताची एकमुखी 6 हात असणारी उभी मूर्ती आहे. दत्ताच्या मूर्तीच्या डोक्यावर शंकरासारख्या जटा आहेत, म्हणून ही मूर्ती ब्रह्मदत्त म्हणून ओळखली जाते. समोर पादुका आहेत. गाभाऱ्यात तळघरात काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. या कोटेश्वर महाराज मंदिरात जाण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तळघराचा चक्राकार मार्ग आहे. एखाद्या खंदकाप्रमाणे हा मार्ग असून त्या मार्गाने शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाता येते. संस्थानचे भोर येथील रहिवासी शामराव दिनकर विचारे हे येथे पहिल्यापासून व्यवस्थापक म्हणून काम बघतात. त्यांच्याबरोबर सुनील बुळकुंडे, संगमनेर यांनी आम्हाला सर्व माहिती दिली व परिक्रमेत असल्यामुळे प्रसाद म्हणून नारळही दिले. नारायणपूर संस्थांची अशी देवस्थाने कन्याकुमारी, कलकत्ता व हिमाचलमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली. 8 किलोमीटरवर मंडलेश्वर होते. घाटाचा सुंदर रस्ता होता. दुपारी 12 वाजताच मंडलेश्वरला पोचलो. गेले 2 दिवस प्रकाश येथेच होते. बाजारातच ते आम्हाला भेटले. खूप आनंद झाला. त्यांनी सायकली प्रेशरच्या पाण्यात धुण्यासाठी एका गॅरेजमध्ये व्यवस्था केली होती. गोड लाल पेरू खात गप्पा गोष्टी झाल्या. लगेच पुढे निघण्याऐवजी आजचा दिवस इथेच राहिलो, तर उद्यापासून प्रकाशही सायकल चालवणार होते. येथे बाबा म्हणजे अनिल जहागीरदार यांचा आश्रम आहे. मराठी कुटुंब. त्यांनी प्रेमाने स्वागत केले. प्रकाश त्यांच्याच आश्रमात 2 दिवस उपचार घेत होते. त्यांची मानसकन्या 2 दिवस राहायला आली होती. तिने बाबांनी दिलेली औषधे तेल लावून मसाज केल्याने प्रकाश यांचे दुखणे आटोक्यात आले होते. मुकामार बसल्याने दंडावर पूर्ण काळेनिळे झालेले, पण त्यांचे मनोधैर्य शारीरिक दुखण्यावर मात करत होते. बाबा जहागीरदार यांच्या आश्रमाचे नाव होते वासुदेव कुटी. छान झाडीत नर्मदेच्या काठावरचा शांत आश्रम. आम्ही टेंबे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. वहिनीने आग्रहाने जेवू घातले. साधे रुचकर पण सुग्रास जेवण. वरच्या मजल्यावरच्या खोलीत व गच्चीत आमचा वावर होता. याच गावी पूर्वी आद्य शंकराचार्य व मंडन मिश्रा यांचा जोराचा वाद झाला होता. त्यात श्री शंकराचार्यांचा विजय झाला व ज्या ठिकाणी त्यांनी आपला देह गुप्त रूपात ठेवला होता ते प्रसिद्ध गुप्तेश्वर मंदिर. गावाचे नाव झाले मंडलेश्वर. बाबांनी माहिती दिली. थोड्या विश्रांतीनंतर पायऱ्या उतरून घाटावर गेलो. तेथेच आंघोळ केली व ओले त्याने शेजारी असणाऱ्या राम मंदिरात गेलो. 1932 साली गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेमुळे आनंद बाबा रामदासी कौसात म्हणजेच मोडक यांनी इथे मंदिर बांधले. त्यांचे आताचे वंशज शंतनू मोडक हे मंदिराची व्यवस्था बघतात. अतिशय सुबक, नीटनेटके, देखणे मंदिर. काही शिवकालीन चित्रे मंदिरात होती. मोडक उत्साहाने व नेमकेपणाने सर्व माहिती सांगत होते. इथे श्री मोडक यांनी वर्षानुवर्षे परिक्रमेत असणाऱ्या कुटुंबांची कथा सांगितली. याशिवाय श्री गुप्तेश्वर महादेव मंदिराची माहिती मिळाली. तेथे जाण्याचा तेव्हा योग नव्हता. तो वाहन परिक्रमेत जुळून आला. जोशी कुटुंबियांची 12 वर्षाची परिक्रमा. नर्मदा मैयाच्या विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या परिक्रमा आपल्याला ज्ञात आहेतच. यापैकी पायी परिक्रमेस सर्वसाधारणपणे 4 महिन्यांचा कालावधी, तर दंडवत परिक्रमेस काही वर्षांचा कालावधी गृहीत धरलेला आहे. मार्कंडेय ऋषीने केलेल्या सोमसूत्री परिक्रमेस 27 वर्षे एवढा कालावधी लागला असे म्हणतात. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस केलेली परिक्रमा शास्त्रोक्त मानली जाते. मोडक गुरुजी माहिती देत होते. आत्ताच्या धकाधकीच्या काळात आपण वेगाला अधिक महत्त्व देतो, परंतु मैयाच्या किनाऱ्याची मोजमापेच निराळी. येथे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त रेंगाळाल तेवढे जास्त दिवस तुम्हाला या पवित्र भूमीचा व साधू संतांचा सहवास लाभणार. यासाठी आत्ताच्या काळातील ही कथा बघा, ते पुढे म्हणाले. मुंबईचे श्री योगेश जोशी आणि त्यांच्या पत्नी यांना नर्मदा परिक्रमेची ओढ लागली.
पदरी 6-7 वर्षांच्या 2 छोट्या मुली. विचारांती या जोडप्याने 12 वर्षाच्या नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडला. सोबत मुलींना घेऊन या कुटुंबाची परिक्रमा सुरू झाली. जीवनाचे प्रत्यक्ष धडे घेत जणू नर्मदा विश्वविद्यालयात या दोन्ही कन्यकांचे शिक्षण झाले. यथावकाश लग्न होऊन या दोघी मैयाच्या सोबतीनेच सासरी नांदत आहेत. श्री मोडक सांगत होते, याचा संदर्भ पूर्वीच्या पुस्तकातही वाचनात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष माहिती मिळाले अजूनच बरे वाटले. संध्याकाळ होत आली म्हणून परत आश्रमात परतलो. वहिनी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. होईल तेवढी मदत केली. वहिनी म्हणाल्या, आता संध्याकाळची आरती नर्मदा मैयाच्या काठावरच करू. कार्तिक महिना आहे, मैयाच्या पात्रात दिवेही सोडू. आम्ही सर्वजण उत्साहात काठावर आलो. वहिनींनी द्रोण, तूप व वाती दिल्या होत्या. 51 दिवे लावून घेतले व सगळ्यांनी मिळून नदीच्या शांत पात्रात सोडले. पाण्यावर होडीप्रमाणे हलत डुलत जाणारे दिवे मोहक दिसत होते. आपण सोडलेले दिवे कुठपर्यंत पोचतील असा विचार करत मन दिव्यामागे धावत होते. त्यातूनच सप्तमी, आज दिवे सोडल्याने फार पुण्य लाभते असे वहिनींनी सांगितले. मनात हरिद्वारचे गंगापात्र व त्यात पूर्वी सोडलेले दिवे रुंजी घालत होते. मनही हळुवार झाले होते. आरती झाल्यावर शांत मनाने आश्रमात परतलो. सूर्यास्ताच्या वेळी आकाश व पाणी दोन्ही केशरी गुलाबी झाले होते. सूर्यास्त होत होता. मैयाचे लांबवर पसरलेले विस्तीर्ण पात्र, त्यात डुंबणारे सूर्यबिंब, आकाशात झालेली केशरी रंगाची उधळण व त्यातच समरस झालेले मैयाचे केशरी झल, हे दृश्य कॅमेऱ्यात टिपणे वा शब्दात बांधणे केवळ अशक्यच. रात्री भोजन झाल्यावर थोडा वेळ बाबा जहागीरदारांबरोबर सत्संग झाला. शेवटी उद्या पुढे निघायचे असल्याने झोपायला वरच्या मजल्यावर गेलो. मस्त गच्चीत झोपलो. तारे पाहता पाहता कधी डोळा लागला हे समजलेही नाही. आज दुपारी 12 वाजेपर्यंतचे सायकलिंग केल्याने 76 किलोमीटर अंतर पार केले. एकूण 1006 किलोमीटर झाल्याने मन आनंदी होते. 1/3 अंतर पार पडले होते आणि दुसऱ्या दिवशीपासून प्रकाश यांची साथ असणार होती.